नमस्कार शेतकरी मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी. शेतकऱ्याला मंजूर झालेले कर्ज अचानक झाले रद्द. काय आहे प्रकरण? सविस्तर जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा एस.टी न्यूज. मंजूर कर्ज रद्द करून शेतकऱ्याला अडचणीत टाकल्याप्रकरणी ग्राहक आयोगाने बँकेला चरफाट दिली आहे. यवतमाळचे शेतकरी अशोक गुलाबचंद भुताड यांना मंजूर केलेले 8.5 लाख रुपये कर्ज बँकेने वितरित न करण्यात अचानक रद्द केले. भुताड यांनी ग्राहक आयोगाने धाव घेतल्यानंतर आयोगाने बँकेला संपूर्ण कर्ज रक्कम वितरित करण्याचे आदेश दिला असून मानसिक त्रास व तक्रारीची भरपाई द्यावी असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. काय आहे प्रकरण? अशोक भुताड यांनी आपल्या शेतकरी विहिरीला पुनर्बांधणी, सपाटीकरण, सागवान व निलगिरी लागवड यासाठी बँक ऑफ इंडिया दत्त चौक शाखेत कर्जाची मागणी केली होती. आवश्यक कागदपत्र पुरावता केल्यानंतर त्यांना 1,50,000 रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. कर्ज मंजुरीनंतर भुताड यांनी स्वतः खर्चाने जवळपास 3.5 लाख रुपये खर्च करून शेतकाम सुरू केले होते. काही दिवसांनी बँकेने कोणतेही स्पष्ट कारण न देता कर्ज मंजूर रद्द केल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांचे आर्थिक संकट ओढवले. आयोगाने काय केले निर्णय? शेतकऱ्याच्या यवतमाळ जिल्ह्यात ग्राहक आयोगाने तक्रार दाखल केली. आयोगाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र उल्हास मराठे आणि समअध्यक्ष अमृता वैद्य यांच्या उपस्थितीत झालेल्या सुनावणीत आयोगाने बँकेला बाजूला असलेले सर्व उद्योगात लावले. बँकेने तोंडी सूचना केल्याचा दावा केला पण त्यासंदर्भात कोणताही दस्तऐवज सादर केला गेला नाही. आयोगाने आपल्या निर्णयात सांगितले की बँकेने 8.5 लाख रुपये कर्ज तातडीने वितरित करावे. त्याचबरोबर शारीरिक व मानसिक त्रास साठी 20,000 रुपये तसेच तक्रार खर्चासाठी 10,000 रुपये असा दंड बँकेकडून आकारण्यात आला आहे. ही भरपाई 30 दिवसात न दिल्यास 8% व्याज भरपाई करावी लागेल असे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयाने शेतकऱ्याला दिलासा मिळाला असलाही तरी बँकेच्या मनासाठी कार्यप्रणाली पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कर्ज मंजुरीनंतर त्याचे वितरण न करणे ही गंभीर बाब असून भविष्यात इतर शेतकऱ्यांनी अशा अनाकारण फसवणुकीविरोधात कायदेशीर मार्ग अवलंबावा लागेल असे या निर्णयातून समजले. असेच नवीन अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा एस.टी न्यूज आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.